अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। दुर्दम्य आशावाद व प्रचंड जिद्दीच्या योगपटू डॉक्टर पूजा देवरकरची आंतरराष्ट्रीय भरारी। 35 ते 45 वयोगटात भद्रावतीची कन्या करणार भारतास प्रतिनिधित्व। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली या गावची लेक वयाच्या 5व्या वर्षी अस्थमा आजार, पुढे जीवघेणे अपेंडिक्स सर्जरी, त्यात पोटाच्या विकाराने नियमित आहार घेणे अशक्य, सलग 3 वर्षापासून जेवणात फक्त लिक्विड आहार, अशा एक नव्हे तर अनेक आरोग्य व आर्थिक संकटांनी ग्रासलेली तरुणी संकटांना न जुमानता योगा या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यास सिद्ध झाली आहे। प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासनास विशेष महत्त्व देत भारतात गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे विविध वयोगटातील आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा दिनांक 4 ते 8 जून पर्यंत आयोजित केल्या आहेत। या जागतिक स्तरावरील स्पर्धेत एकूण विविध वयोगटातील 75 देशाचे योगपटू सहभागी होणार आहे। यात 35 ते 45 वयोगटातून भद्रावतीची लेक डॉक्टर पूजा उर्फ ज्योती देवराव देवरकर ही एकमेव तरुणी भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने भद्रावतीकरांना ही बाब अभिमानास्पद आहे। निवडीबाबत तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। विशेष म्हणजे प्रथम विजेत्या स्पर्धकांना 6 लाख रुपये रोख व प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर पूजाला कोणताही व्यावसायिक प्रशिक्षक नसताना सुद्धा राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने तिने सुवर्ण पदक पटकाविले आहेत। मात्र महाराष्ट्र शासनाने दखल न घेतल्याची खंत व्यक्त करते। मात्र खजील न होता आता चक्क जागतिक स्तरावरील नामांकित व चढाओढ असलेल्या स्पर्धेकरिता मोठ्या आत्मविश्वासाने सज्ज झाली आहे। जागतिक स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून परंपरागत भारतीय योगासनाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवून देशाचे नाव मोठे करू असा आत्मविश्वास तिने व्यक्त केला। अपडेट इंडियाचे प्रतिनिधी लिमेश माणूसमारे यांनी प्रत्यक्ष बातचीत करून दखल घेतली असता डॉक्टर पूजा हिने पुढील प्रतिक्रिया व्यक्त केली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। फक्त तालुकाच नव्हे किंवा जिल्हा नव्हे किंवा राज्य नव्हे किंवा राष्ट्र नव्हे, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी नाव पोहोचवलेलं आहे आणि या जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थाने नावलौकिकच आणत आहे। अशा व्यक्तिमत्वाला दिसत आहे की आपली ती कारकीर्द किंवा योगासनाचा अनुभव काय? सर, अनुभव तर खूपच छान आहे, कारण आपल्या छोट्याशा शहरामधून इथपर्यंत जाणं आणि आज इंडियाला रिप्रेझेंट करणं ही माझ्यासाठी खूपच मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे। तर त्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद होता आणि मेहनत पण होती माझी, आणि या सर्व गोष्टी मी इथपर्यंत पोहोचणं माझ्यासाठी शक्य झाले। वास्तविकता अशी आहे की 35 ते 45 या वयोगटामध्ये संपूर्ण भारतामधून एकमेव प्रतिनिधी म्हणून पूजाची निवड झालेली आहे। या निवडीबद्दल आपणास काय वाटतं? सर, फक्त आनंद होते, अजून बोलण्यासारखं तर खूप सध्या तर इतकं काही बोलणार नाही, कारण आता मला स्वतः माझ्या मेहनतीवर फोकस करायचं आहे। म्हणजे आता 4 जून ते 8 जून या कालावधीमध्ये इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहेत आणि तिथे 75 देश सहभागी होत आहेत। तर त्यासाठी मेहनत खूप घ्यायची आहे सर, बस आता फोकस तोच आहे माझा। ज्या काही योगासनांच्या स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये यांचं मानांकन असं आहे, कधीही त्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरचं बक्षीस न मिळवता प्रथम क्रमांकानेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजवलेलं आहे किंवा योगासनाचा जे काही क्रीडा प्रकार आहे तो गाजवलेला आहे। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या जाऊन राहिलेले आहे। तर आम्हा सर्व भद्रावतीकरांची इच्छा आहे की त्यांनी खरंच त्या ठिकाणी आपला नावलौकिक करावा आणि आमच्या शुभेच्छा आपला सोबत आहे। खूप धन्यवाद सर, थँक्यू।